देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की या विषयावरचा एक खास रिपोर्ट आपण पाहूया। भाजप सरकारचे पहिले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। भाजपच्याच आणखी 9 मंत्र्यांचाही शपथविधी वानखेडे स्टेडियमवर आयोजित भव्य दिव्य सोहळ्यात पार पडला। सत्तेच्या सिंहासनावर पहिल्यांदाच कमळ फुललं। मात्र शिवछत्रपतींचा आशीर्वाद आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल घेऊन सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांचा मुकुट काटेरी असणार आहे। निवडणुकीच्या काळात मतदारांना दिलेली आश्वासनं पूर्ण करताना भाजप सरकारला चांगलीच कसरत करावी लागणार आहे। एवढंच नव्हे तर महाराष्ट्राची आर्थिक घडी सुरळीत करताना मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची खरी कसोटी लागणार आहे। महाराष्ट्रातल्या नव्या सरकारपुढे सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते विधानसभेत विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याचं। फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार हे अल्पमतातलं सरकार आहे। विधानसभेत बहुमत सिद्ध करताना फडणवीस शिवसेनेचा पाठिंबा घेणार की राष्ट्रवादीची मदत घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। शिवसेनेचा पाठिंबा घ्यायचा झाल्यास त्यांना किती मंत्रिपद द्यायची त्यावरून अंतर्गत धुसफूस सुरू झाल्यास त्याला कसं तोंड द्यायचं, महायुतीतल्या घटक पक्षांची नाराजी कशी दूर करायची ही आव्हानं नव्या मुख्यमंत्र्यांना पेलावी लागणार आहेत। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारनं राज्य दिवाळखोरीत काढलं अशी टीका भाजपनं नेहमीच केली आहे। सध्या राज्यावरील कर्जाचा बोजा 3 लाख कोटी रुपयांवर गेला आहे। अशा कर्जबाजारी महाराष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी आता फडणवीसांच्या शिरावर येऊन बसली आहे। राज्याच्या तिजोरीतला खडखडाट संपवणं आणि गुंतवणूक वाढवणं यासाठी सरकारला प्राधान्य द्यावं लागणार आहे। जाता जाता सरकारने जी आश्वासनं दिलेली आहेत ती सगळीच आश्वासनं पूर्ण करायची असतील तर साधारणपणे 52,000 कोटी रुपयाचं कर्ज हे राज्याला नव्याने काढावं लागेल आणि त्यामुळे त्याही संदर्भात कुठली तरतूद न करता जी आश्वासनं दिली गेलेली आहेत त्यातली अनेक आश्वासनं अशी आहेत की जी अजूनपर्यंत कागदावरच आहेत किंवा त्याचा निर्णय झाला पलीकडे काहीच झालं नाहीये। या सगळ्या गोष्टीचा नीट आढावा हा नजीकच्या काळामध्ये आम्ही घेऊ। त्याशिवाय आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भाजप नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते। त्या माजी मंत्र्यांवर कारवाई करून भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी नव्या सरकारला कडक पावलं उचलावी लागणार आहेत। सरकार आल्यास टोलच्या जाचातून सामान्य नागरिकांना मुक्ती देण्याची आणि एलबीटी रद्द करण्याची घोषणा भाजपनं केली होती। या घोषणांची अंमलबजावणी करताना पर्यायी आर्थिक उपाययोजना सरकारला आखाव्या लागणार आहेत। राज्य लोडशेडिंग मुक्त करणं, स्वस्त वीज पुरवणं, कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही देखील नव्या सरकारपुढची आव्हानं असणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं आता चौथ्यांदा विदर्भाला मुख्यमंत्रीपद मिळालं आहे। ते मुख्यमंत्री झाल्यास आता स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर ते काय भूमिका घेणार याकडेही अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं, विदर्भ आणि मराठवाडा या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढणं ही देखील फडणवीस सरकारची जबाबदारी असणार आहे आणि त्यासोबतच उत्तम मुख्यमंत्री म्हणून स्वतःचा ठसा निर्माण करण्याचं शिवधनुष्य फडणवीसांना उचलावं लागणार आहे। कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी कॅम्पेन चालवणाऱ्या भाजपच्या नव्या सरकारला आता सर्वात पुढे महाराष्ट्र माझा अशी इमेज तयार करावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। नमस्कार। या विशेष कार्यक्रमात आज आपण आमंत्रित केले भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी। माधव भांडारी, तुमचं या कार्यक्रमात स्वागत। आपल्याबरोबर भाई जगताप, काँग्रेसचे आमदार। भाई, आपलंही स्वागत। अभय देशपांडे आणि सुधीर पाठक हे 2 ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, विशेषतः सुधीर पाठक हे संघाचे अभ्यासक आहेत आणि ते नागपूरहून आपल्याबरोबर आहेत आणि अभय देशपांडे आज मुंबईहून आपल्याबरोबर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक या कार्यक्रमात सहभागी होत आहेत। पहिला प्रश्न घेऊन अर्थातच जाऊया भाई जगताप यांच्याकडे। भाई जगताप, वानखेडे स्टेडियम हे क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहे। माझी तारीख जर मला बरोबर आठवत असेल तर 2011 आय थिंक 2 एप्रिल त्यावेळेला वानखेडेवर वर्ल्ड कप फायनल झाली होती आणि ती भारताने जिंकलेली होती आणि तो जल्लोष सगळा आपण पाहिला आणि त्यानंतर तसा थरार आपण पाहिला। सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच होती आणि शेवटची मॅच 14 ते 18 नोव्हेंबर त्यांनी ती खेळली होती। 2013 सालची गोष्ट आहे। त्यावेळेला सचिन सचिन असं ऐकू येत होतं
आज देवेंद्र देवेंद्र, नरेंद्र नरेंद्र असं ऐकू येत होतं. वानखेडेवरच्या क्रिकेट मॅचचा जो थरार आहे, ती जी उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला आज वानखेडेवर यश मिळालं. सर्वात प्रथम नवनिर्वाचित मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस माझे स्नेही राहिले. अनेक वर्षाचे आमचे संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत. राजकारणाच्या पलीकडे काय संबंध असू शकतात, काय मैत्री असू शकते, त्याचं एक उत्तम उदाहरण मुंडेंनंतरचं देवेंद्र आहे. हे मुद्दाम मला सांगावंसं वाटेल. आणि त्यामुळे त्याला शुभेच्छा. राज्याचा गाडा त्यांच्या मजबूत खांद्यावर जनतेने दिलेला आहे. अल्पमतात असले तरी त्यांनी जनतेने त्यांना कौल दिलेला आहे आणि त्याचा आपण सगळ्यांनी आदर करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना लाख लाख शुभेच्छा. आणि त्यांच्याबरोबरच्या सर्व टीमला, जसं आपण वर्ल्ड कपचा उल्लेख केला त्याप्रमाणे त्यांची जी काय आज कोर टीम, त्याने 10 जणांनी जो शपथविधी घेतलेला आहे आणि घेणारे असतील, ह्या सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. फक्त एक गोष्ट मनाला थोडीशी चटका लावून गेली, ती जरी आजच्या ह्याला ती योग्य नसली तरी मला असं वाटतं त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे, म्हणून मी करतो आहे. माझा त्याच्यामागे कसलाही उद्दिष्ट नाही. याच दिवशी देशाच्या एका कर्तृत्ववान पंतप्रधानाची हत्या आतंकवाद्यांनी केली, ह्याचा मात्र विसर सगळ्यांनाच पडला. ह्याचा थोडासा 31 ऑक्टोबर 1984 साली इंदिरा गांधींची हत्या झाली, ह्याचा विसर मात्र ह्या सगळ्यांनाच पडला. थोडीशी मनामध्ये खंत वाटते, तेवढ्यापुरताच त्याचा संदर्भ. देवेंद्रनी आता हे हातामध्ये घेतल्याच्या नंतर त्यांनी काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, त्या विषयावर आपण बोलू जाते. सगळे प्रश्न घेणार आहे, पण पहिली माधव भंडारी आहेत. माधव भंडारी डिझर्व्स अ स्पेशल कॉम्प्लिमेंट. स्वप्न सत्यात उतरलं. आणि माधव भंडारींचं सुद्धा मनापासून, तुमचंही मनापासून अभिनंदन, तुमचं सगळ्यांचं, सगळ्या कार्यकर्त्यांचं. कारण तुमच्या सगळ्यांची मेहनत आज राज्याच्या जनतेने त्याला कौल दिलेला आहे. तुमचंही सगळ्यांचं अभिनंदन. माधव भंडारी, वानखेडेवर एखादा क्रिकेट मॅचचा थरार जसा अनुभवतो तसा आज आम्ही थरार अनुभवत होतो. परंतु ही जी मॅच आता तुम्ही खेळायला सुरुवात करताय, ज्याचे एक प्रकारे महाराष्ट्राचे टीम कॅप्टन आपण जसे देशाचे नरेंद्र मोदी आहेत, तसेच इथे देवेंद्र फडणवीस आहेत. तुमच्या हातात जे राज्य मिळतंय, तुमच्या हातात जी इनिंग आलेली आहे, ती इनिंग किंवा ते राज्य, काय परिस्थिती असं वाटतं आपल्याला आता? प्रथम मी भाईंचे आभार मानतो की त्यांनी सगळ्यांना जे काही शुभेच्छा आणि कौतुक केलं त्याबद्दल. आणि मला स्वाभाविकपणे आठवणी होते की 99 मध्ये युतीचं सरकार गेलं आणि काँग्रेस आघाडीचं राज्य आलं. त्यावेळेला काँग्रेस आघाडीच्या सरकारच्या नेत्यांनी मागच्या राजवटीबद्दल अनेक विधानं केली होती. युतीचं सरकार आलं तेव्हा राज्यावरती काहीतरी 17,000 कोटींचं कर्ज होतं. युतीचं राज्य गेलं तेव्हा ते 43,000 कोटींचं झालं होतं. 26,000 कोटींचं वाढीव कर्ज या युतीच्या राजवटीत झालं होतं. आणि त्याबद्दल नव्या आघाडी सरकारने प्रचंड गदारोळ केला होता. त्याच्यावरती एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. आणि जवळजवळ दुसऱ्या निवडणुकीपर्यंत, म्हणजे 2004च्या निवडणुकीपर्यंत हा राज्याचा कर्जाचा बोजा हा विषय आघाडी सरकारने पुरवला होता. आज आता महाराष्ट्राच्या डोक्यावर, म्हणजे आपण जर 1999ची संदर्भाची तारीख धरली तर 46,000 कोटींचं त्यावेळेचं कर्ज आता 3 लाख कोटींच्या वर गेलेलं आहे. राज्यातली कायदा सुव्यवस्था, म्हणजे आज जेव्हा आपण वानखेडे स्टेडियममध्ये शपथविधीचा सोहळा करत होतो त्यावेळेला बाहेर काही दलित संघटना नगर जिल्ह्यातल्या अत्याचारांबद्दल त्यांचं म्हणणं मांडत होत्या. आणि ते स्वाभाविक आहे, खरं आहे. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दलितांवर अत्याचारांच्या किती घटना घडल्या
आणि राज्याच्या वेगवेगळ्या भागात किती घडल्या याची आकडेवारी बोलकी आहे. स्त्रियांवरती होणारे अत्याचार, स्त्रियांच्या संदर्भातले गुन्हे, घरफोड्या, दरोडे, म्हणजे एकूण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज्यातलं भारनियमन, विजेचं संकट, राज्याचं पाण्याचं संकट, राज्यातले बंद पडलेले उद्योगधंदे, राज्यातली वाढलेली बेरोजगारी, असे अनेक प्रश्न हे या सगळ्या 15 वर्षांमध्ये तयार झालेले आहेत, साचत गेलेले आहेत. आणि नव्या सरकारला ही इनिंग नाही आहे, तर हे जे पिच खणून ठेवलेलं आहे, खेळपट्टी खराब करून टाकलेली आहे, त्या खेळपट्टीवर उभं राहण्याचं काम नव्या सरकारला आजपासून करायचं आहे. पॉइंट वेल टेकन. म्हणजे एक प्रकारे तुमची खेळी किती कठीण आहे याचं तुम्ही आता वर्णन केलंय भाई. एकच मिनिट. माझे अभ्यासक मित्र फक्त काही याची दुरुस्ती करू इच्छितो आणि ते सगळे आकडे आता तुमचं सरकार आहे तुमच्याकडेही मिळतील. 99 साली ज्या वेळेला युती सरकार पायउतार झालं त्यावेळेला 13,000 कोटीचं 52,000 कोटीचं कर्ज होतं आणि ज्या वेळेला काँग्रेस सरकार 95ला झालं तेव्हा 13,000 कोटीचं होतं. हे आकडे तुमच्या आता सरकार तुमचं मुख्यमंत्री मिळतील तुम्हाला. महत्त्वाचा तो विषय नाही. महत्त्वाचा विषय असा आहे, कुठं ठेवलं महाराष्ट्राला नेऊन ही गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची पहिलीच प्रेस कॉन्फरन्स मी पाहिली आणि त्यांनी असं सांगितलं, गत सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी 52,000 कोटीचं मला काढावं लागेल कर्ज. हे पहिल्याच दिवशी रडणं सुरू केलं. अहो, याच देवेंद्र फडणवीसांनी किंवा याच सगळ्या लोकांनी सांगितलं, याने आघाडी सरकारने घेतलेले निर्णय आम्ही आल्यानंतर सगळे 3 महिन्यातले निर्णय सगळे रद्दबातल करू. संशयास्पद निर्णय त्यांनी ज्यांचं संशयास्पद आहे ते निर्णय आपण त्यांची हे करण्याचं कारण नाही, कारण मला पूर्ण बोलू द्या. आता कसं झालंय की आता मी माधव भंडारींजवळ नाही, मी डॉक्टर निरगुडकरांजवळ बोलतोय. त्यामुळे संशयास्पद निर्णय, मग जर तुम्हाला ते निर्णय अयोग्य वाटत असतील तर ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते बदलायला पाहिजेत आणि ते जर लोकोपयोगी असतील तर तुम्हाला त्यांचं समर्थन करावंच लागेल. सरकार चालवणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. आज त्यांचं आहे, उद्या आमचं असेल, परवा 95ला त्यांचं होतं, नंतर आमचं आलं. त्यामुळे ही जी काही सुरुवात आहे ही सुरुवात हा मुख्यमंत्र्याचा जो हे आहे मुकुट हा काटेरीच आहे. आपण याचाच म्हणजे ज्याचा संदर्भ नसला तरी लोकसभेच्या याच्यामध्ये 100 दिवसामध्ये काळं धन येणार होतं. सुप्रीम कोर्टाने यांचं तोंड काय काळं केलं हे तुम्हाला आता माहितीच आहे. सुप्रीम, हे माझं नाही वाक्य, हे यांचं त्या आमचे निष्णात हे जेठमलानींचं. त्यामुळे आम्ही नव्हतं म्हणालो 100 दिनों में हम काला धन लाएंगे. आता किती दिवस झाले तुम्हीच सांगा. म्हणजे तसंच राज्याच्या निवडणुकांमध्ये यांनी केलेल्या ज्या काही गर्जना आहेत, आज पहिला दिवस आहे. प्रेक्षक काय साईड बदलते बघा. पहिला दिवस आहे. बोलण्याकरता माधव भंडारी असायचे आणि उत्तर द्यायला भाई जगताप असायचे. आता प्रश्न विचारला भाई जगताप आहे, त्यांनी उत्तर द्यायला अर्थातच माधव भंडारी. एका ब्रेक नंतर हा सगळा चर्चा सिलसिला असा चालू राहील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय आव्हानांचा ऐरावत. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मुख्यमंत्र्यांसमोर आव्हानाचा ऐरावत हा कार्यक्रम आपण पाहतोय. आपल्याबरोबर अभय देशपांडे. अभय देशपांडे, आज तुम्ही वानखेडेवर उपस्थित होतात, तिथला थरार अनुभवलेला आहे. तो थरार एका बाजूला आहे तर दुसरीकडे आता आव्हानांचा ऐरावत देखील त्यांच्या समोर उभा आहे. मग त्यात पाण्याचा प्रश्न असेल, लोडशेडिंगचा प्रश्न असेल, बेकारीचा प्रश्न असेल, सुशासनाचा प्रश्न असेल. आज त्यांची पहिली प्रेस कॉन्फरन्स, वार्तालाप तुम्ही पाहिलात. काय वाटतंय तुम्हाला, कुठला अग्रक्रम आत्ता या सरकारचा आव्हानांचा आपल्या समोर आहे? मला वाटतं की पहिला जो सरकारसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल तर ते म्हणजे की हे सरकार जे आहे ते सर्वांचं सरकार आहे ह्याची जाणीव लोकांना करून द्यायचं, त्याबद्दलचा विश्वास निर्माण करणे ही मला वाटतं पहिली त्यांची प्रायोरिटी असणार आहे.
दुसरा मग राज्यकारभाराच्या दृष्टीने त्यांना जे आज सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे त्यांचं ते राज्याच्या आर्थिक स्थितीचं. लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत या सरकारकडून आणि त्या अपेक्षेने लोकांनी कौल दिलेला आहे. जाहीरनाम्यातली आश्वासनं वगैरे तर आहेतच, पण आधीच्या सरकारने शेवटच्या म्हणजे लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या काळात घेतलेले निर्णयाची अंमलबजावणी करणे, ते निर्णय बरेचसे निर्णय जे आहेत ते सामाजिक निर्णय आहेत, ते पुढे जाऊ शकतील, परंतु जे आर्थिक बोजा आणणारे निर्णय आहेत ते निर्णय मागे घेणंही शक्य होणार नाही आणि निधी अभावी पुढे जाणंही शक्य होणार नाही. त्या काळात राज्याचे रिसोर्सेस जास्तीत जास्त वाढवणे, का खर्च जे आहेत की ज्या गळती आहे महसुलातली ती कमी करण्याचं फार मोठं आव्हान आहे. आणि मला वाटतं की नवे मुख्यमंत्री हे अर्थशास्त्रातले चांगले अभ्यासक आहेत, त्यांचा बजेटचा चांगला अभ्यास आहे. गेली 15 वर्ष मी त्यांची बजेटवरची भाषणे ऐकत आलोय. त्यांचा आवाका मोठा आहे. फक्त एवढंच आहे की आव्हानं कशी येतात, म्हणजे आज आपल्याला एक चांगली बातमी मिळाली, मगाशी तुम्ही पण दाखवलीत की पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले, पण ज्यावेळेस प्लॅनिंग आणि फायनान्समधली लोक विचार करतात तर त्यांना याचा आनंद नाही होत, कारण जेवढे दर कमी होतात तेवढाच त्याच्यातून मिळणारा टॅक्सही कमी होत असतो, म्हणजे सरकारचं उत्पन्न घटत असतं. तर ते दुसऱ्या मार्गाने कुठून तरी ते उत्पन्न भरून काढावं लागतं. म्हणून मला वाटतं की या सरकारमध्ये आधीच मला वाटतं की प्रशासकीय खर्च असेल किंवा ज्याला आपण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो तो इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की आता दैनंदिन गरजा भागवायसाठी सुद्धा सरकारला कर्जाचा आधार घ्यावा लागतोय. म्हणजे विकास कामासाठी कर्ज घेतलं, कॅपिटल इन्व्हेस्टमेंटसाठी कर्ज घेतलं ते समजू शकतो आपण, पण दैनंदिन कामासाठीही जेव्हा कर्ज घ्यायची सरकारवर वेळ येते अशा काळामध्ये लोकांच्या अपेक्षा आणि हे आर्थिक स्थिती याच्यावरची जी वाटचाल असेल ती मला वाटतं तारेवरची कसरत असेल. सुधीर पाठक आहेत. सुधीर पाठक, एक प्रकारे आर्थिक नाजूक अशा प्रकारची स्थिती एका बाजूला, दुसरीकडे इतर राज्यांकडनं गुंतवणूक आकर्षित करण्याकरता वाढली गेलेली स्पर्धा, तिसरीकडे जनतेच्या प्रचंड मोठ्या कमीत कमी वेळात पूर्ण करायला अत्यंत अवघड असणाऱ्या अशा अपेक्षा आणि आव्हानांचा डोंगर, प्रादेशिक असमतोलापासून ते अगदी बेरोजगारीपर्यंत. काय वाटतं आपल्याला पहिल्या 100 दिवसामध्ये, पहिल्या 200 दिवसामध्ये काय दृष्टीपरात येणाऱ्या गोष्टी या सरकारसाठी प्रचंड मोठ्या आव्हानात्मक असतील? नाही, आव्हानं यांना स्वीकारावेच लागतील, कारण ज्यावेळेला आपण सत्तेवर येतो आणि काहीतरी करून दाखवण्याच्या हेतून येतो त्यावेळेला या आव्हानांना सामोरं जायची तयारी ठेवावीच लागते. कसं आहे की जुन्या सरकारने काय केलं, त्यांनी आमच्यावर किती बोजा ठेवला, त्यांनी त्या निर्णयाचा परिणाम काय झाला हा विचार सामान्य मनुष्य करत नाही. त्याच्यापासून त्याला विचलित करून नवीन जर तुम्ही काही कार्यक्रम दिले आणि ते जर यशस्वीपणे राबवले, ते राबवण्यामध्ये त्याला गुंतवून घेतलं तर निश्चितपणे त्याचा फायदा तुम्हाला राज्य चालवताना होतो. जशी ही जाहिरात होती मधल्या काळामध्ये, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला, ती खरी कसोटीची जाहिरात आहे. मग आता ते सगळे हा महाराष्ट्राला पुन्हा पूर्ववत आणायला मग बाहेरच्या राज्यातली गुंतवणूक कशी येईल, बाहेरच्या परदेशातली गुंतवणूक कशी येऊ शकेल, याचा सगळा विचार देवेंद्र फडणवीसांना आणि भाजप सरकारला करावा लागणार आहे. हा ज्यावेळेला विचार होईल आणि लोकांना वाटेल की यातनं हे सरकार निश्चितपणे मार्ग काढू शकतं, त्यावेळेला सरकारला योगदान द्यायला लोक देखील तयार होतील. कारण कसं आहे की घोषणा करताना तुम्हाला नुसत्या हवेत घोषणा करून चालत नाही, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे लक्षात ठेवावं लागतं. आणि या दृष्टीने मला स्वतःला असं वाटतं की एक आदर्श राज्यकर्ता म्हणून जर बघितला तर शरद पवारांकडे आपल्याला बघावं लागेल. पवारांनी ज्यावेळेला ते विरोधी पक्षात होते पुलोदनंतरच्या काळामध्ये, त्यावेळेला ज्या काही घोषणा केल्या, ज्या काही मागण्या केल्यात, त्या सगळ्या मागण्या कायम हे लक्षात ठेवून केलं की मी सत्ताधारी होणार आहे आणि सत्ताधारी झाल्यावरती मला या सगळ्यांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. आता नेमकी ती स्थिती देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आली आहे. अगदी बरोबर. सुधीर पाठक, भारतीय जनता पक्षाच्या घोषणापत्रामध्ये नेमकं काय काय लिहिलेलं आहे याच्याकडे काँग्रेस कसं बघतं, माधव भांडारी कसे बघतात, म्हणजेच भारतीय जनता पक्ष कसा बघतो आणि पत्रकार कसे बघतात, हे आपण पुढच्या भागात पाहूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय आव्हानांचा ऐरावत. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मुख्यमंत्र्यांसमोर आव्हानांचा ऐरावत. माधव भंडारी, सुधीर पाठक यांनी एक प्रकारे कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा अग्रक्रम काय असेल अशा स्वरूपाचं आणि घोषणापत्र ते पूर्ण करावं लागेल असे विचार मांडले. आपल्या घोषणापत्रावर जर आपण नजर टाकली तर आपण 100 किमान 10 तास महाराष्ट्रामध्ये
कृषी पंपांना वीज उपलब्ध होईल आणि 2 आकडी संख्या कृषी विकासाचा दर अशा स्वरूपाचे विचार मांडलेले आहेत. प्रत्येकाला पाणी हे आश्वासन दिलेलं आहे. पाणी आणि ऊर्जा या 2 विषयांवर सर्वप्रथम मला असं वाटतं महाराष्ट्राचा अग्रक्रम असू शकतो का, कारण ज्याच्यावर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि संपूर्ण महाराष्ट्राची पिण्याचं पाणी असेल किंवा शेतीचं पाणी असेल हे ज्याच्यावर अवलंबून असतं, त्याविषयी या सरकारची या काळातली धोरणं किंवा दिशा काय असू शकते, प्रायोरिटी काय असू शकते? सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करतो की जाहीरनामा तयार करताना आम्ही जे सूत्र स्वीकारलं होतं, ज्याच्यामध्ये देवेंद्रजींचा सुद्धा मोठा वाटा होता, ते आम्ही हे सूत्र स्वीकारलं होतं की जे आपण करू शकू तेवढंच बोलूया. जे करता येणार नाही किंवा जे सहजासहजी शक्य नाही असं कुठलंही आश्वासन, वचन, अभिवचन, मुद्दा आपण जाहीरनाम्यात घ्यायचा नाही, हे आम्ही पहिल्यांदा ठरवलं होतं. आणि त्यामुळे आम्ही कुठले अमुक तमुक फुकट देऊ असं काही म्हटलेलं नाही. आम्ही शेती आणि पाणी याला अग्रक्रम दिलेला आहे. त्यातही पाण्याला अग्रक्रम दिला आहे, कारण पाण्याचा प्रश्न हा आता फक्त शेतीचा आणि ग्रामीण भागाचा प्रश्न राहिला नाही, तर तो ग्रामीण भागा इतका शहरी भागाचा, शेती इतकाच औद्योगिक क्षेत्राचा सुद्धा विषय झालेला आहे. आणि महाराष्ट्र ह्या 4ही क्षेत्रांमध्ये पाण्याच्या बाबतीत अत्यंत अडचणीत आहे, अत्यंत मागे पडलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला, शेतीच्या प्रगतीला जी काही खीळ बसली आहे किंवा जी काही अधोगती सुरू झाली आहे, त्याचंच मूळ कारण पाणी हे आहे. विजेचा प्रश्न सुद्धा तोही थोडाफार पाण्याशीच जोडलेला आहे. त्यामुळे पाण्याच्या विषयाला अग्रक्रम देणं, पाण्यातले मुद्दे प्रथम हाताळणं आणि त्याच्यातून राज्याच्या प्रगतीला चालना देण्यासाठी काय करता येईल हा आमचा मुख्य मुद्दा राहणार आहे. त्यातही आम्ही एक सूत्र याच्यामध्ये मांडलं आहे की जलसंधारणाच्या बाबतीत आपण जी पिछेहाट गेल्या 15 वर्षात झाली आहे, कारण वर्षाला कमीत कमी 3 मीटर ह्या वेगाने महाराष्ट्रातला भूगर्भातल्या पाण्याचं पातळी घसरते आहे. आणि हे भीषण संकट महाराष्ट्रावरती आहे. नुसते मोठे प्रकल्प पूर्ण करून महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न सुटणारा नाही, तर जलसंधारण मोठ्या प्रमाणात करणं, गतीने करणं आणि त्याच्या आधाराने पाण्याच्या प्रश्न सोडवण्याला हात घालणं हा आमचा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे अनेक मुद्दे हे मी त्या बाबतीत स्पष्ट करू शकतो आणि मी तेवढ्या तपशिलात जात नाही. मी भाई जगताप यांच्याकडे जाणार आहे, पण 2 मुद्दे फक्त भाईंच्या एका गोष्टीचं आश्वासन भाईंच्या माहितीसाठी बोला बोला, ऐकतो. भाईंच्या माहितीसाठी 2च गोष्टी मला स्पष्ट करू द्या की 52,000 कोटी रुपये कर्ज काढायची परिस्थिती तुम्ही आमच्यावर आणून ठेवली आहेत, हे देवेंद्रजींनी आजच्या पहिल्या पत्रकार वार्तालापामध्ये स्पष्ट केलं. आम्ही काढायला नाही निघालो. काँग्रेस आणि आघाडीने काय केलं माहितीये का उदयजी? युद्धशास्त्रामध्ये एक पद्धत असते, जेव्हा पराभव समोर दिसतो, माघार घ्यायची वेळ येते, तेव्हा दग्धभू धोरण स्वीकारतात. म्हणजे सगळं जाळं सुटायचं, बेचिराग करायचं. एक मिनिट, माधवराव, ज्याची पत असते त्यालाच बाजारात कर्ज मिळू शकतं, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मला भाईंकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तुमच्या या घोषणापत्रात कोणती प्रिंटिंग मिस्टेक नाही ना भाई? अजिबात नाही, अजिबात नाही भाई. त्यांच्या कुठल्याही घोषणापत्रामध्ये तुमचे जसे प्रिंटिंग मिस्टेक होतात तशा प्रिंटिंग मिस्टेक नाहीये. जेवढं शक्य आहे, जेवढं आवडतं तेवढंच त्यांनी दिलेलं आहे. दुसरं आपल्याला उदयजी आणखी नाही. बोला. नुसतं प्रिंटिंग मिस्टेकचं सोडा. घोषणापत्र आणि निवडणुकीतली आश्वासनं निवडणुकीपुरती असतात, निवडणूक झाल्यानंतर ती विसरायची असतात, हेही आम्हाला कोणी शिकवलेलं नाही. नाही भाई, कसं आहे माहिती आहे, तुम्हाला होते हो, मला कळलंच नाही. बरं झालं तुम्ही सांगितलं. असं आहे की माधवरावांना एकाच गोष्टीचं फक्त इकडे हे सांगू इच्छितो, ते असं की आपण जेवढं होईल तेवढं जे म्हणालात त्याच गोष्टीचा मी उल्लेख केला. तुमच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये 47 मीटिंग घेतल्या असं ते म्हणतात, आणि घेतल्या त्यांनी. खूप कष्ट घेतले त्या माणसाने. आणि त्या सगळ्या बैठकांमध्ये त्यांनी एक सातत्याने जो मुद्दा मांडला त्याचा मी उल्लेख केला आणि ते सांगितलं. आणि ते सांगत असताना मी म्हणालो, ते म्हणाले की
की जसं आता तुम्ही म्हणालात पराभवाच्या भयगंडाने असं काहीतरी तुम्ही म्हणालात, 1 मिनिटापुरतं आपण ते गृहीत धरू की ते खरं आहे. मग जर त्या मानसिकतेतनं घेतलेले अयोग्य निर्णय असतील ते तुम्ही रद्द करा, जे तुम्ही म्हणालात, जे तुम्ही वारंवार म्हणताय. त्यामुळे त्याचं उत्तर मला द्यायचं आहे. नाही पण बोला, आता बोला. माधवराव, मला असं वाटतं मग तुम्ही त्यांना बोलू दे. माधवराव बोला. नाही भाई, तुम्ही आठवण करून दिली, चांगलं केलं. या विषयामध्ये जे काही आम्ही भूमिका मांडली ती देवेंद्रजी आणि मी आम्ही दोघांनी एकत्र मांडली आणि नंतर त्याचा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पुनरुच्चार केला. गेल्या 4 महिन्यातल्या जनादेश गमावलेल्या या सरकारने घेतलेल्या सगळ्या निर्णयांचा आढावा आम्ही घेऊ आणि त्याच्यातल्या अयोग्य निर्णयांच्या बाबतीत फेरविचार करू, हे आम्ही सांगितलेलं आहे. हो करा, मग तेच मी म्हणतोय. म्हणजे जे तुम्ही म्हणताय ना, त्या दुसरं सगळ्यात महत्वाचं डॉक्टर, याच्यामध्ये एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला सांगणे आणि आवश्यक आहे. यांचा जो इव्हेंट मॅनेजमेंट असते, जी आजही होती, म्हणजे मला त्याला गालबोट न लावता म्हणायचा, म्हणजे ठीक आहे 21व्या शतकातला सगळा सोहळा वगैरे वगैरे तुम्ही दिमागदार वगैरे म्हणताय, तो आहे. म्हणजे 52,000 कोटी काढायचे आणि दिमागदार करायचं. मी आता त्या विषयात जाणार नाही, कारण मला त्यांचा आनंद कुठेही हिरावून घ्यायचा नाही. पण आत्ता त्यांनी जे सुरुवात केलंय किंवा पूर्वी जे म्हणत होते महाराष्ट्र मागे, पहिलं महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या सगळ्या 11.5 कोटी जनतेला तुम्ही हे पहिलं पटवून सांगा, महाराष्ट्र कितव्या नंबरवर आहे. आजही आम्ही सांगतोय महाराष्ट्र नंबर 1 एक आहे. 1 मिनिट. आणि म्हणून आज तुम्ही मार्केटिंग कराल आणि आम्ही केलेलंच तुम्ही दाखवाल आणि परत सांगाल की बघा आम्ही महाराष्ट्र नंबर 1. जी तुमची सवय आहे, जी नरेंद्र मोदी आज वरती केंद्र सरकारमध्ये करत आहेत, झाडू बिडू घेऊन, हे सगळं जे आहे आज पण जे आज ज्याचा उल्लेख मी केला, ज्या देशाच्या पंतप्रधानांनी तुमच्या माझ्यासाठी बलिदान दिलं, त्यांचा उल्लेख न करता आज त्या ठिकाणी जी काय एकात्मता दौड ती तर व्हायलाच हवी, कारण ती आम्हीच केली, त्याची सुरुवात आम्हीच केली. परंतु ही जी एक प्रवृत्ती आहे, त्या प्रवृत्तीच्या बाबतीमध्ये मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे, आपण निवडून दिलेलं सरकार आहात आणि त्याचा आम्ही सन्मान करतो. आपण आम्हाला विरोधात बसवला त्याचाही आम्ही सन्मान करतो. परंतु कृपया या सगळ्यांना विचारून घ्या महाराष्ट्र किती नंबरवर आहे आणि मग महाराष्ट्र हे किती काळामध्ये आणि किती ह्याच्यावर आणि कसला पॅटर्न वापरणार आहेत. नरेंद्र पॅटर्न वापरणार आहेत की देवेंद्र पॅटर्न वापरणार आहेत की कसला पॅटर्न वापरणार आहेत, त्याची आपण सगळ्यांनी पहिल्या विचार दिवसापासून करायला पाहिजे. वानखेडेवरून सुरू झाला हा सामना कसला अफलातून रंगतोय ते आपण पाहताय. चर्चेचा हा सिलसिला असाच चालू राहणार. पण एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय मुख्यमंत्र्यांसमोर आव्हानांचा ऐरावत. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मुख्यमंत्र्यांसमोर आव्हानाचा ऐरावत या शेवटच्या भागामध्ये मला प्रश्न उपस्थित करायचा आहे, तो या अल्पमतातल्या सरकारच्या स्थैर्याचा. अभय देशपांडे आज उद्धव ठाकरे या समारंभाला उपस्थित होते, परंतु त्या समारंभामध्ये त्यांचा वावर नेहमीसारख्या सहजतेनं आणि प्रसन्न चित्तानं नव्हता. हे सर्व मीडियाने टिपलेलं आहे. आपण त्या ठिकाणी हजर होतात. हे सरकार अल्पमतातलंच 5 वर्ष राहील का? हे अल्पमत जाऊन लवकरच बहुमतामध्ये येईल असं आपल्याला वाटतंय? शिवसेनेने आधी मुळात या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचं जाहीर केलं होतं. नंतर मग काय फोनाफोनी झाली, कोण कोणाला फोन केला, काय त्याच्यामुळे काय नाराजीचं राजीत रूपांतर झालं आणि उद्धव ठाकरे आणि इतर नेते शिवसेनेचे त्या समारंभाला आले होते. उद्धव ठाकरे थोडंसं उशिरा आले, पण ते आले तिकडे. त्यामुळे मला वाटते आणि त्या शपथविधी सोहळ्यानंतरही नेत्यांच्या ज्या भेटीगाठी होतात त्यामध्ये पुरेसा मोकळेपणा होता. म्हणजे एक संवाद मधल्या काळांमध्ये जे संवाद पूर्णतः तुटलेला होता तो कुठेतरी आज सुरू झालाय. म्हणजे लगेच काही युती झाली, किती मंत्रिपद ठरली अशी परिस्थिती जरी नसली तरी तुटलेला संवाद सुरू झालाय, ही आजच्या दृष्टीने मला वाटतं जमेची बाज आहे. एक प्रकारे अभय, मला असं वाटतं हे सरकार अल्पमतातलं न राहता लवकरच बहुमतातलं होईल असं वाटतंय. 11 तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतंय. त्या अधिवेशनात आमदारांचा शपथविधी झाला की अध्यक्षांची निवड आणि विश्वासदर्शक ठराव येईल. त्या विश्वासदर्शक ठरावाच्या तत्पूर्वी मला वाटतं की शिवसेना भाजपाच्या संदर्भात काहीतरी त्यांचे निर्णय होतील. त्याच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर त्याच्यात सहभागी होईल शिवसेना. परंतु आज त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. या सरकारला बहुमत सिद्ध करण्याची अडचण जरी नसली राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे,
तरी पण 145च्या आतल्या मताचं सरकार आहे असा शिक्का घेऊन हे सरकार कामाला लागू शकणार नाही. त्यामुळे पूर्ण 287 असतात. एक दुर्दैवाने एक आमदारांचं निधन झालंय, त्याच्यामुळे पूर्ण 287 आमदारांचं मतदान होऊन त्याच्यामध्ये आमच्याकडे पुरेसं भक्कम पाठबळ आहे हे दाखवूनच सरकार कामाला लागेल. त्यामुळे जर शिवसेनेबरोबर जायचं नाही जायचं, त्यांना आत घ्यायचं, बाहेरून पाठिंबा असेल, हे सगळे निर्णय जे आहेत ते त्या अधिवेशनाच्या पूर्वी नक्की होतील एवढं मात्र आज सांगता येईल. आपल्याला सुधीर पाठक आहेत. सुधीर पाठक, एक आश्वासन घोषणापत्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या आपल्याला दिसतं ते आहे अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक. हा प्रश्न जो आहे किंवा ही जी घोषणा आहे, हे जे आश्वासन आहे, हे मी काँग्रेसच्या आणि NCP सगळ्यांच्याच निवडणूक घोषणापत्रामध्ये गेल्या 2 निवडणुका पाहतोय. यात वेगळेपण काय असं वाटतं का? याच्या मागे चलो चले मोदी जी के साथ शिवछत्रपती का आशीर्वाद याचाही कुठे एक अँगल आपल्याला दिसतोय? नाही, कसं आहे, शिवछत्रपती किंवा छत्रपती महाराज हे आमच्या सगळ्यांच्या अस्मितेचा विषय आहे, सगळ्यांच्या आस्थेचा विषय आहे. आणि त्याच्यामुळे त्याचा उल्लेख आपण जर केला नाही तर आपण कुठेतरी या स्पर्धेत मागे पडू का, ही देखील प्रत्येक राजकीय पक्षाला असणारी भीती आहे. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. आणि म्हणून सगळ्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की खऱ्या अर्थाने महाराजांचा आदर ठेवणं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पावलं उचलणं. मग ते स्मारक कसं असेल, त्या स्मारकाचा उल्लेख केला पाहिजे का, तर मला स्वतःला असं वाटतं की ते स्मारक होणं हे त्या एकूणच महाराष्ट्राची अस्मिता उंच करणारा प्रकार राहणार आहे. आणि म्हणून त्याची गरज आहे आणि त्याला या सरकारने निश्चितच ते लक्षात घेऊनच आता असं माधव भंडारी एकदा वन्स अँड फॉर ऑल, ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये वन्स अँड फॉर ऑल, फायनली एकदा महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यावरून 2019 साली जेव्हा निवडणुका होतील त्यावेळेला हा मुद्दा निकाली निघालेला असेल का? तुमचं अरबी समुद्रामधलं शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलेलं असणार आहे का? मला असं वाटतं की 2019च्या निवडणुकांना जेव्हा सामोरं जायची वेळ येईल तेव्हा ह्या स्मारकाचा प्रकल्प मार्गी लागलेला असेल. कारण माझ्या माहितीप्रमाणे याच्या पर्यावरणविषयक मान्यतांचा जो मुद्दा होता तो बहुतांशी निकाली निघालेला आहे आणि बहुतेक मान्यता मिळालेल्या आहेत किंवा मिळण्याच्या टप्प्यामध्ये आहेत. आणि असं जर झालं तर हा प्रकल्प निश्चितपणे वेगाने मार्गी लागेल. बरोबर आहे, पण एक प्रकारे काँग्रेसचाच हा एक घोषणा होती, बरोबर आहे भाई? हो, नाही, नुसती घोषणा नाही की याच्यामध्ये माधवराव म्हणतात ते खरं आहे की एकूण 36 परमिशन्स या सगळ्या ह्याच्याला आवश्यक होत्या. त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे 26 परमिशन्स ऑलरेडी झालेले आहेत. त्यामुळे उर्वरित 5 वर्षामध्ये ते म्हणतात त्याला मी दुजोराच देईन. कारण छत्रपती शिवाजी महाराज जसे पाठक म्हणाले तसं हे काय कुठच्या विशिष्ट पक्षाचं वगैरे, हे आपल्या महाराष्ट्राचं अस्मितेचं आहे आणि तो जाणता राजा, देशाचा जाणता राजा आहे. जगभरामध्ये त्यांनी आपल्या ह्याच्याने एक उदाहरण हे केलेलं आहे. अशा प्रकारे त्याचं स्मारक उभं करत असतील तर तुमच्या पक्षाचा त्याला पूर्णपणे आमचं तर आमच्या ह्याच्यामध्ये आम्हीच सुरुवात केली त्याची. म्हणजे यांनी त्यावेळेला त्यांची भाषणं काढावं हे करून, यांचीच भाषणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे माननीय मुख्यमंत्र्यांची भाषणं जरा काढा किंवा इतर लोकांची काढा. तरी सुद्धा त्या वादात मी जाऊ इच्छित नाही. कारण महाराष्ट्राची अस्मिता ही सर्वोपरी आहे. आज त्या पद्धतीचा हे होणं हे फार चांगलं आहे आणि आम्ही पूर्ण त्याच्या बाबतीमध्ये जे काही सहकार्य 2019 साली तुमच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर आम्हाला पुन्हा एकदा शिवाजी महाराज, त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, शाहू महाराजांचं स्मारक, हे स्मारकांचे विषय पुन्हा दिसणार नाहीत अशी अपेक्षा बाळगूया महाराष्ट्रात. त्यांनीच त्याचं उत्तर द्यायचंय माझ्यापेक्षा. माधवरावांनी याचं उत्तर माधवराव म्हणजे 2019 साली आपल्याला फारसं उत्तर द्यावं लागणार नाही याच्यावर भाईंचा विश्वास आहे. अरे नाही, मला नाही, तुम्हीच उत्तर द्यावं असं अपेक्षा, कारण माझ्याकडे कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. मी काय आत्मविश्वास आहे काँग्रेसचा, हा आत्मविश्वास म्हणजे भारून टाकणार आहे. नाही, असं कसं आहे माहितीये का, आता माधवराव जो जीता वो सिकंदर, तुम्ही आता जे म्हणाल त्या गोष्टीला एक वेगळं स्वरूप येणार. परंतु आम्ही हे सगळं पाहू. आज पहिला दिवस आहे, आज सुरुवात आहे. अभी तो ये शुरुआत आहे, आगे आगे देखिए होता है क्या. माधवराव सुरुवात आहे आता. भाईंच्या बोलण्यामध्ये बरंच काही आहे. कार्यक्रमाचा शेवट करताना माधवराव सोडून मी या तिघांना आजचा हा जो क्षण होता वानखेडेवर,
हजारोंची गर्दी जमलेली होती आणि लाखो लोक दूरदर्शनच्या संचासमोर बसून एक प्रकारे या टेलिव्हिजनवर हा सगळा सोहळा पाहत होते. देशभरातून हा सोहळा पाहत होते. अनेक मान्यवर 6 राज्यांचे मुख्यमंत्री आलेले होते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि बऱ्या मंत्रिमंडळातले बरेचसे सहकारी सुद्धा हजर होते. या सगळ्या सोहळ्याचं जर एक 2-4 शब्दात वर्णन करायचं असेल तर सुधीर पाठक यांच्यापासून आपण सुरुवात करूया. सुधीर पाठक, आपण आजच्या या सोहळ्याचं, या क्षणाचं काय वर्णन कराल? खऱ्या अर्थाने देवदुर्लभ आणि लोकांचा संपूर्ण सहकार्य असणारं, लोकांचा सहभाग असणारं आणि एक नवीन आश्वासनांनी भारून गेलेल्या जनमनाचा कौल असणारा असा आजचा कार्यक्रम होता. काही अतिशय कायमस्वरूपी लक्षात राहील असा ऐतिहासिक कार्यक्रम असं म्हणता येईल. अभय देशपांडे, मला वाटतं की आतापर्यंत नेहमी साधेपणाला महत्त्व देणाऱ्या मुख्यमंत्र्याला एका पक्षाच्या जबाबदारीमुळे किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे शानदार सोहळ्यात शपथ घ्यावी लागली. हा सोहळा निश्चितच चांगला झाला. सगळ्यांनी त्याला हजेरी लावली होती. जे एक थोडंसं गालबोट लागेल की काय असं वाटत होतं तेही लागलं नाही. शेवटी शिवसेनाही सहभागी झाली आणि मला वाटतं की हा एक वेगळा सोहळा झाला. महाराष्ट्रात राजभवनाच्या बाहेर जे 2-3 सोहळे झालेत आतापर्यंत त्यातला निश्चितच हा एक चांगला सोहळा होता. मी एक नक्की सांगून देतो की भाई, तुम्हाला एक ज्या जाहिराती भारतीय जनता पक्षाने व्हॉट्सॲपवर आणि इतर सगळ्या सोशल मीडियाच्या तक्रारीनंतर प्रचंड मोठ्या टीकेनंतर खाली उतरवल्या होत्या, त्या म्हणजे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, अशा ॲड तुम्हाला 2019 साली करण्याची संधी न मिळो इतपत या सरकारनं चांगलं. फक्त माझं त्याच्यावर एक कमेंट आहे. जे मी सुरुवातीला सांगितलं, त्यांनी पहिलं ज्या काही ॲडव्हर्टिजमेंट केल्या, ज्या उतराव्या लागल्या, त्यांना पहिला महाराष्ट्र कुठे आहे तो सांगा आणि कृपया महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहात हे सुद्धा सांगा. महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार आहात हे देखील आता सांगा. महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवलं होतं हे भारतीय जनता पक्षाच्या जाहिरातीतनं काँग्रेसनं कुठे नेऊन ठेवलं होतं हेही पाहायला मिळालं. सवाल कोण कुठं हा सवाल नाहीये. सवाल आहे 11.5 कोटी महाराष्ट्राच्या जनतेला हे कॉमन मॅनचं प्रतिनिधित्व असलेलं सरकार पूर्णपणे न्याय देणार का? प्रादेशिक असमतोल असेल, शहरांमधल्या नागरीकरणाचे प्रश्न असतील, गावाकडच्या बेकारीचा प्रश्न असेल, शहरामधल्या युवकांच्या स्किल्स डेव्हलपमेंटचा प्रश्न असेल, महिला सुरक्षा, दहशतवादाचे प्रश्न असतील, तर त्या सगळ्या पलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाला हे सरकार आपलं सरकार आहे असं वाटण्या इतपत सुशासनाचा एक आदर्श हे सरकार निर्माण करेल अशी आशा या सगळ्यांकडनं व्यक्त करूया. या पॅनलमध्ये सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की झी24 तास रहा एक पाऊल पुढे.